हाय स्टुडंट्स, काल घेतलो नाही, परवाच्या दिवशी झालं होतं आपलं पेपर घेतलं होतं सेट टॉपिकवर. सेट टॉपिक पूर्ण कंप्लीट झालेला आहे. आता आपण सुरू करणार आहोत जॉमेट्रीचा सेकंड टॉपिक, ते म्हणजे पॅरलल लाईन. आता तुम्ही म्हणशाल पॅरलल लाईन्स म्हणजे काय? पॅरलल लाईन्सना म्हणतात मराठीमधून समांतर रेषा. नावामध्ये समांतर आहे. समांतर म्हणजे समान अंतरावर असणाऱ्या रेषा, बरोबर आहे की नाही? नावामध्येच, मराठीच्या नावामध्येच असं एक्सप्लेनेशन सारखं दिलेलंच होतं, बरोबर आहे की नाही? समांतर म्हणजे समान अंतरावर दिलेल्या रेषा. म्हणजे हे दोन रेषा काढलेले आहेत मी, हे दोन रेषा समान अंतरावरच आहेत ना, समान अंतरावर आहेत, जे की एकमेकांना कुठंच छेदत नाही, बरोबर आहे. एकमेकांना जर छेदत असतील म्हणजे समजा हे दोन मी लाईन्स काढले, हे समान अंतरावर आहेत का? नाहीत. समजा हे लाईन्स काढले मी, ही आणि ही लाईन्स काढली, समान अंतरावर आहेत का? हे खालच्या साईडला आहे, ह्याचे डायरेक्शन खालच्या साईडला आहे आणि ह्याची डायरेक्शन वरच्या साईडला आहे. मग वरच्या साईडला डायरेक्शन आहे म्हणजे सरळ वर जाते, खालच्या साईडला आहे डायरेक्शन म्हणजे खाली जाते. म्हणजे हे कुठं ना कुठं छेदते. पण जिथं कुठं ना कुठं जर छेदत असेल तर त्याला आपण पॅरलल लाईन म्हणूच शकत नाही. समजलं का? जे लाईन्स इंटरसेक्ट करतात त्या लाईन्सला आपण पॅरलल लाईन म्हणूच शकत नाही. आता पॅरलल लाईनची डेफिनेशन काय सांगते बघा. द लाईन विच आर coplanar and do not intersect each other is called as a parallel line. The line which are coplanar म्हणजे एकाच प्लेन मध्ये आहेत दोन लाईन्स आणि ते एकमेकांना इंटरसेक्ट करत नाहीत. हे लाईन्स काय करायलेत? इंटरसेक्ट करायलेत. हे पण लाईन पुढे जाऊन काय करणार आहेत? इंटरसेक्ट करणार आहेत. म्हणून ह्याला पॅरलल लाईन्स म्हणताच येत नाही. पॅरलल लाईन, the lines which do not intersect each other is called as a parallel line. डेफिनेशन लक्षात ठेवा आणि पाठ सुद्धा करा. समजलं का? डेफिनेशन वगैरे लिहायला टाइम चाललाय म्हणून मी लिहूनच डायरेक्ट अजून एकदा व्हिडिओ सुरू केलेला आहे बघा. द लाईन विच आर कोप्लेनार अँड डू नॉट इंटरसेक्ट इच अदर, एकाच प्लेन मध्ये आहेत आणि ते एकमेकांना इंटरसेक्ट करत नाहीत, अशा लाईन्सला काय म्हणायचं? पॅरलल लाईन म्हणायचं. समजलं का? हे आहे पॅरलल लाईन. आता पॅरलल लाईन झालं, जर समजा पॅरलल लाईनला जर आडवी लाईन, एखादी तिरपी लाईन जर ठेवली आपण, म्हणजे काय काढलं आपण? ट्रान्सव्हर्सल काढलं. ट्रान्सव्हर्सल काढलं म्हणजे काय? हे दोन लाईन्स आहेत आणि त्याला जर मी एक ट्रान्सव्हर्सल काढले. ट्रान्सव्हर्सल म्हणजे त्याला मराठीतून म्हणतात छेदिका. लक्षात ठेवा, मराठी आणि इंग्लिश तेवढंच इम्पॉर्टंट आहे. समजलं का? LMN ही काय आहे? एन ट्रान्सव्हर्सल. जेव्हा हे जे आपण दोन पॅरलल लाईन आणि त्याच्यावर जर एक ट्रान्सव्हर्सल काढली तर तिथं खूप सारे अँगल्स तयार होतात ना. ते अँगल्स मी लिहून दाखवते. ABCDEFGH हे काय झालेले आहेत? तुमचे अँगल्स तयार झालेले आहेत. आता अँगल्स तयार झाले तर याची प्रॉपर्टीज पण तयार होतातच ना, बरोबर आहे की नाही? एखादी गोष्ट तयार झाली म्हणजे त्याच्या मागचं मूळ कारण काय आहे हे पण माहीत राहते आणि त्याच्या मागचं कारण भेटलं तर पुढे त्याच्यापासून काय तयार होते हे तर माहीतच आहे. तुम्हाला माहित आहे ट्रायंगल पासून 3 अँगल्स तयार होतात, पण 3 अँगल्स का तयार होतात? 3 अँगल्सचीच बेरीज 180 डिग्री राहते. का राहते हे पण खूप इम्पॉर्टंट आहे ना. तसंच इथं 8 अँगल तयार होतात. 8 अँगल करस्पॉन्डिंग अँगल्स का असतात? अल्टरनेट अँगल्स का असतात? अपोजिट अँगल्स का असतात? इंटेरियर अँगल्स सप्लिमेंटरी का असतात? हे पण खूप इम्पॉर्टंट आहे ना. हे काय आहेत? तुमच्या प्रॉपर्टीज आहेत. त्याची प्रॉपर्टीज मी वाचवते आणि तुम्हाला एक एक्सप्लेन करते. आता त्याची पहिली प्रॉपर्टी आहे बघा. पहिली प्रॉपर्टी काय म्हणाली बघा. when two lines intersects and the pair of opposite angles formed are congruent. समजा दोन लाईन काय करतात? दोन लाईन फॉर्म होतात म्हणजे 2 लाईन इंटरसेक्ट करतात. म्हणजे हे दोन लाईन्स आहेत. या दोन लाईन मध्ये एक जर लाईन इंटरसेक्ट करत असेल तिथं काय तयार होते? अपोजिट अँगल्सचे पेअर होतात आणि ते अपोजिट अँगल्सचे पेअर्स काय राहतात म्हणले त्यांनी? कॉन्ग्रुएंट राहतात. फॉर्म झालेले अँगल्स काय राहतात? कॉन्ग्रुएंट राहतात. म्हणजे अँगल ए इज ऑलवेज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी. म्हणजे हे ए अँगल हे ऑलवेज इक्वल्स कॉन्ग्रुएंट टू अँगल सी. हे काय झाले? अपोजिट अँगल्सचा तुमचा काय झाला? एक प्रॉपर्टी झाली. अपोजिट अँगलचा पहिला पेअर. दुसरा पेअर काय तयार होते? अँगल बी आणि अँगल डी. अँगल बी
इज कॉन्ग्रुएंट टू अँगल डी. आता तुम्ही म्हणशाल मॅडम अपोजिट अँगल काय, अपोजिट अँगलचं थेरम सुद्धा आपण प्रूफ केलेलो आहोत गेल्या टॉपिकमध्ये, आहे ना लक्षात सर्वांना. काही लोकांनी एक्झाममध्ये खूप छान सुद्धा लिहिलेलं होतं, कॉंग्रॅच्युलेशन अबाउट अँगल ई इज कॉन्ग्रुएंट टू अँगल जी. अपोजिट अँगलचं मी पूर्ण एक्सप्लेन करणार नाही, कारण की पहिल्याच्या टॉपिकमध्ये अपोजिट अँगल काय हे कम्प्लीट मी तुम्हाला समजून सुद्धा सांगलेलं आहे. अपोजिट अँगल्सवर थेरम सुद्धा झालेला आहे. ज्यांना कोणाला लक्षात नसेल त्यांनी मागच्या व्हिडिओमध्ये जायचं, स्वाईप अप करायचं आणि रिचेक सुद्धा करून घ्यायचं. कारण की मी डबल रिपीट मी हेच एकच गोष्ट पुन्हा सांगू शकत नाही, माहित आहे ना. आता हे झालं तुमचं अपोजिट अँगल. आता अपोजिट अँगलची ही तुमची पहिली प्रॉपर्टी झाली. आता त्याच्यानंतरची दुसरी प्रॉपर्टी काय म्हणाली बघा. द अँगल्स इन अ लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. अँगल्स इन अ लिनियर पेअर म्हणजे लिनियर पेअर म्हणजे एका लाईनवरचे जे अँगल्स तयार होतात. समजा मी ही लाईन काढली, ह्या लाईनवर समजा जर हे इथं जर दोन अँगल फॉर्म होत असतील तर ह्या दोघांची बेरीज काय असती, सप्लिमेंटरी असते. सप्लिमेंटरी म्हणजे किती, 180 डिग्री. म्हणजे समजा हे घेतले, ही लाईन घेतली आणि त्याच्यावर हे दोन अँगल्स जर घेतले तर हे दोन अँगल्स काय राहणार आहेत, सप्लिमेंटरी राहणार आहेत. तसे अँगल्स किती होतात, पहिला अँगल कोणता होतो, अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल्स टू 180 डिग्री. हे पहिलं पेअर तयार होते. त्याच्यानंतर दुसरं पेअर अजून कोणतं तयार होते, अँगल एफ प्लस अँगल जी इज इक्वल्स टू ऑल्सो 180 डिग्री. हे दुसरं पेअर तयार होते, बरोबर आहे की नाही. आता तिसरं पेअर कोणतं तयार होते, अँगल ए प्लस अँगल डी ऑल्सो इक्वल्स टू 180 डिग्री. हे पण तयार होते. आणि अजून एक चौथं पेअर तयार होते, ते म्हणजे हे पेअर तयार होते, अँगल ई प्लस अँगल एच ऑल्सो इक्वल्स टू 180 डिग्री. समजलं का. पहिली प्रॉपर्टी, अपोजिट अँगल्स फॉर्म होत असतील तर ते काय असतात, ऑलवेज करस्पॉन्डिंग अँगल्स ऑलवेज इक्वल्स, म्हणजे ते इक्वल्स असतात. करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणाले. अपोजिट अँगल्स आर ऑलवेज कॉन्ग्रुएंट म्हणून सांगितलेलं आहे, पहिली प्रॉपर्टी. दुसरी प्रॉपर्टी, तिथं जे वन लाईन पेअर जे अँगल्स तयार होतात ते ऑलवेज काय असतात, सप्लिमेंटरी राहतात. हे दुसरी प्रॉपर्टी. आता आपण काय करू, तिसरी प्रॉपर्टी काय म्हणाले बघा. व्हेन अ वन पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल इज अ कॉन्ग्रुएंट देन द रिमेनिंग पेअर ऑफ अँड करस्पॉन्डिंग अँगल्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. आता मी काय केली, हे दोन पॅरलल लाईन काढली आणि त्याच्यावरचे तुम्हाला करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय समजून सांगते बघा. थर्ड प्रॉपर्टी काय सांगितली होती मी, एक मिनिट, करस्पॉन्डिंग अँगलचे सांगितले होते ना. आता बघा, करस्पॉन्डिंग अँगल्स, हे दोन पॅरलल लाईन काढली आणि त्याच्यावर ट्रान्सव्हर्सल काढली, ए बी सी डी ई एफ जी एच. हे काय काढले, अँगल काढले. मग याच्यावर करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे संगत कोण. आता संगत कोण कशा तयार होतात, संगत कोण म्हणजे संगत भाऊ, एका आईचे दोन मुलं. बघा, संगत कोण म्हणजे ही तुमची आई आहे आणि ह्या तुमच्या आईला दोन बाळ आहेत. हे पहिलं बाळ आणि हे दुसरं बाळ, जे की सारखे असतात, आईच्या कुशीमध्ये बसलेले आहेत. ही आईची कुशी आहे आणि ह्या कुशीमध्ये दोन एका साईडला बसलेले कोणकोणते आहेत, अँगल ए आणि अँगल ई. अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ई. पहिलं पेअर तयार झालं. दुसरी पेअर कोणती तयार होते, अँगल बी अँड अँगल एफ. अँगल बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एफ. दुसरी पेअर अजून एक पेअर तयार होते, अँगल डी अँड अँगल एच ची तयार होते. अँगल डी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एच. आणि लास्ट पेअर तयार होते, ती पेअर म्हणजे फोर्थ पेअर कोणती आहे, अँगल सी. अँगल सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल जी. म्हणजे हे काय आहेत, तुमचे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, करस्पॉन्डिंग अँगल्स कधी फॉर्म होतात, जेव्हा दोन पॅरलल लाईन असतात तेव्हाच करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म होतात. अदरवाईज करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म होतात बट इक्वल राहत नाहीत, लक्षात ठेवा. करस्पॉन्डिंग अँगल्स तयार होतात पण काय राहणार नाहीत, तुमचे कॉन्ग्रुएंट राहणार नाहीत. आता समजा हे दोन लाईन्स आहेत, ह्या दोन लाईन्सवर पण एक ट्रान्सव्हर्सल काढली, इथं पण अँगल्स तयार होतात, ए बी सी डी ई एफ जी एच. हे दोन लाईन आहेत, पॅरलल लाईन नाहीत. म्हणजे हे दोन्ही अँगल तुमचे काय आहेत, हे अँगल हे थोडा लहान आहे आणि हे त्याच्यापेक्षा थोडा मोठा आहे. म्हणजे हे तुमचे अँगल सारखे दिसायलेत का, दिसत नाहीत का, कारण की इथं पॅरलल लाईन नाही.
दोन पॅरलल लाईन आहेत का हे एल आणि एम, हे इथले एल एम सारखे आहेत, दोन पॅरलल आहेत, समांतर आहेत, म्हणून त्याची करस्पॉन्डिंग अँगल्स काय राहतात, कॉन्ग्रुएंट राहतात. पण हे करस्पॉन्डिंग इथले करस्पॉन्डिंग अँगल्स काय नाहीत, इक्वल नाहीत. समजलं ना. हा झाला करस्पॉन्डिंग अँगल्सचा कन्सेप्ट. आता करस्पॉन्डिंग अँगल्सचा कन्सेप्ट झाला तर आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट सांगू. आता फोर्थ प्रॉपर्टी समजून सांगते तुम्हाला. फोर्थ प्रॉपर्टी बघा, इकडे लक्ष द्या. आता फोर्थ प्रॉपर्टी काय म्हणाली बघा. तसंच मी दोन पॅरलल लाईन काढते तुम्हाला. एल एम. आता फोर्थ प्रॉपर्टी आहे तुमची, when one pair of an alternate angle is congruent, then all the remaining pair of an alternate angles also congruent. अल्टरनेट अँगल म्हणजे काय, अल्टरनेट अँगल, अल्टरनेट अँगल्स काय असतात, अल्टरनेट अँगल्सला मराठीमधून म्हणतात युत्क्रम कोन. युत्क्रम कोन. आता लक्षात ठेवा, युत्क्रम कोन, करस्पॉन्डिंग अँगल्स, अल्टरनेट अँगल्स, इंटेरियर अँगल्स, आउटरियर अँगल्स, हे सगळे मी काय 8वी स्कॉलरशिपला शिकवलेलं आहे. मी स्वतः शिकवलेलं आहे. मॅथ सर्कल होतं पण मी हा जॉमेट्रीचा कन्सेप्ट मी तुम्हाला सगळं क्लिअर केलेलं होतं, माहिती आहे ना. आता अल्टरनेट अँगल म्हणजे काय, कधी लक्षात ठेवा, झड किंवा उलट झड तयार होत असेल, हा असा झड असो किंवा हा, सॉरी एक मिनिट, असा झड तयार हो, काय कोणताही झड तयार हो, हे जे कोपऱ्यातले जे कोणत्यातले जे कोन असतात ते ऑलवेज काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. लक्षात ठेवा. आता इथं झड तयार व्हायला, मग इथं झड तयार होते, हे कोपऱ्यातले अँगल्स कोणते आहेत, अँगल डी अँड अँगल एफ आर ऑलवेज कॉन्ग्रुएंट. म्हणजे अँगल डी अँड इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एफ बिकॉज ऑफ अन अल्टरनेट अँगल. जर समजा एक अल्टरनेट अँगल, जर एक अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट असेल तर दुसरा पण येणारा अल्टरनेट अँगल काय राहणार आहे, तुमचा कॉन्ग्रुएंट राहणार आहे. म्हणजे अँगल, दुसरा अँगल कोणता तयार व्हायला, इथं असा झेड, म्हणजे ह्या कोपऱ्यातलं इथलं आणि ह्या कोपऱ्यातलं इथलं, म्हणजे ह्या कोपऱ्यातलं कोणता आहे, अँगल सी इज इक्वल्स टू अँगल ई. समजलं की नाही. बघा आता हे झालं अल्टरनेट अँगल, फोर्थ प्रॉपर्टी. आता लास्ट तुमची प्रॉपर्टी आहे इंटिरियर अँगल्स. इंटिरियर अँगल्स जे आहे कोणती आहे, एक मिनिट मी अजून एक वेळेस चेक करते, क्रॉस चेक करते. इंटिरियर अँगलचीच आहे, सॉरी. लास्ट प्रॉपर्टी आहे इंटिरियर अँगल्सची. तर लास्ट प्रॉपर्टी आहे लास्ट अँड बेस्ट. लक्षात ठेवा, इंटिरियर अँगल्स म्हणजे अंतरकोन. अंतरकोन म्हणतात त्याला, इंटिरियर अँगल म्हणजे अंतरकोन. आता इथं अंतरकोन, त्याच्यासाठी अजून ती डायग्राम थोडी खराब झालेली आहे, अजून एक न्यू डायग्राम काढते तुमच्यासाठी. हेच लक्षात ठेवा, हेच डायग्राम राहणार आहे पूर्ण टॉपिक संपेपर्यंत. हे डायग्राम सर्वांनी लक्षातच ठेवायचे, डोक्यात भरून ठेवायचं. ह्या डायग्राम शिवाय दुसरं तुम्हाला दिसणार सुद्धा नाही. पॅरलल लाईन्स ट्रान्सव्हर्सल, पॅरलल लाईन्स ट्रान्सव्हर्सल, त्याच्यावरच प्रॉब्लेम राहतात, तेच करायचं आणि तेच राहायचं, त्याच्यावरच हे पूर्ण टॉपिक डिपेंड आहे. समजलं का. आता बघा, आता तुम्हाला सांगते इंटिरियर अँगल म्हणजे काय. आता इंटिरियर अँगल, आता इथं इंटिरियर अँगल किती आहे तेवढ्यामध्ये, एवढेच आहेत, बरोबर आहे ना. कोणतं, डी सी ई एफ, हे काय तुमची इंटिरियर अँगल आहे, डी सी ई एफ. आता ऑलवेज डी सी equals to addition of C and F is always equals to Y supplementary, and angle D plus angle E also always equals to supplementary. नेहमी काय राहणार आहे ते सप्लिमेंटरी. म्हणजे काय, ह्या दोघांची बेरीज काय राहणार आहे 180 डिग्री. म्हणजे अँगल C प्लस अँगल F ऑलवेज इक्वल्स टू 180 डिग्री अँड अँगल D प्लस अँगल E ऑलवेज इक्वल्स टू 180 डिग्री. समजलं की नाही. हाच एक कन्सेप्ट 8वी स्कॉलरशिपला मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये सांगलेलं आहे. सप्लिमेंटरी अँगल्स काय असतात, अल्टरनेट अँगल्स काय असतात, करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय असतात, अपोजिट अँगल्स काय राहतात. आता तेच रिपीट होत आहे तुम्हाला, बरोबर की नाही. आणि रिपीट झालेलं आहे. आतापर्यंत तुम्हाला हे इंटेरियर अँगल हे 180 डिग्री आहे हे माहित आहे, आता मी समजून सांगलेलं आहे. पण ह्याच्यावर तुम्हाला थेरम आहे, ह्याच्यावर अल्टरनेट अँगलवर सुद्धा थेरम आहे आणि करस्पॉन्डिंग अँगलवर सुद्धा थेरम आहे. अपोजिट अँगलवरचा थेरम घेतलेला आपण, पण अल्टरनेट अँगलवर थेरम आहे, करस्पॉन्डिंग अँगलवर थेरम आहे आणि इंटेरियर अँगलवर सुद्धा थेरम आहे, प्रूफ आहे. आणि प्रूफ हे तुम्हाला सर्वांना पाठ राहिलं पाहिजे, मी पुढे शिकवणार आहे. आजचा टॉपिक एवढाच आहे, तुम्हाला समजला असेल. अजून डबल सांगते, आज आपण काय काय शिकलेलो आहोत.
पॅरलल लाईन शिकलो. पॅरलल लाईनवरचे प्रॉपर्टी, पहिली प्रॉपर्टी काय सांगितलं मी, अपोजिट अँगल्स जर फॉर्म होत असतील तर अपोजिट अँगल्स काय राहतात, करस्पॉन्डिंग अँगल्स राहतात. म्हणजे सॉरी करस्पॉन्डिंग म्हणाले, कॉन्ग्रुएंट राहतात म्हणलं अपोजिट अँगल्स. दुसरी प्रॉपर्टी काय सांगितलं, जर लिनियर पेअरमध्ये जर अँगल तयार होत असेल तर ते काय तयार राहतात म्हणलं, सप्लिमेंटरी राहतात म्हणलं. सेकंड प्रॉपर्टी. थर्ड प्रॉपर्टी काय सांगितली मी, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑलवेज काय राहतात म्हणलं मी, इक्वल राहतात म्हणजे कॉन्ग्रुएंट राहतात. ती झालं. त्याच्यानंतर अल्टरनेट अँगलची प्रॉपर्टी सांगितली. अल्टरनेट अँगल म्हणजे जिथे सोयीचं झड आणि उलटं झड तयार होते तिथं पण काय असतात, जे अँगल्स फॉर्म होतात ते काय राहतात, इक्वल राहतात किंवा कॉन्ग्रुएंट राहतात हे सांगितलं. आणि इंटेरियर अँगल काय सांगितलं, दोन इंटेरियर अँगलची बेरीज काय राहते, ऑलवेज इक्वल्स टू 180 डिग्री राहते म्हणून सांगितलं. समजलं का तुम्हाला हा टॉपिक? आय थिंक तुम्हाला हा सर्व बेसिक समजलेला आहे. जर काही जरी समजत नसेल तर मला एक वेळेस कॉन्टॅक्ट करा, एक वेळेस व्हॉट्सअपवर मेसेज करा, डबल मी तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकते. समजलं का? थँक्यू.